नमस्कार. शाकुंतल कला मंदिर प्रस्तुत नवरात्र स्पेशल पॉडकास्ट स्वयंसिद्धामध्ये सर्वांचं स्वागत. या पॉडकास्ट दरम्यान आपण रोज एका स्वयंसिद्धेला भेटतो आहोत आणि तिचा कष्टाचा, मेहनतीचा ते आजच्या यशापर्यंतचा प्रवास जाणून घेतो आहोत. आजच्या आपल्या स्वयंसिद्धा आहेत चित्रा देशपांडे. चित्रा देशपांडे म्हटलं की लहान मुलं ते महिला या सर्वांना देशविदेशात संगीताच्या कार्यक्रमांसाठी घेऊन जाणाऱ्या आकारच्या संयोजिका म्हणून आपल्याला त्यांची ओळख आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांचा हा आकारच्या यशापर्यंत येण्याचा जो सगळा प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार चित्राताई. नमस्कार. स्वयंसिद्धामध्ये तुमचं स्वागत. खूप खूप आभार. मी आता म्हटलं तसं की आकारचा आजच्या ह्या यशापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुमचा जो झालेला आहे सगळा, त्याच्या मागे खूप मेहनत आहे, कष्ट आहेत, तर ते आम्हाला आज जाणून घ्यायचे आहेत. मला सुरुवातीला असं विचारायला आवडेल की तुम्ही आता हे सगळं काम पुण्यामध्ये राहून करता आहात, पण तुम्ही मूळच्या पुण्याच्या आहात? नाही, मी मूळची नागपूरची. अच्छा. म्हणजे नागपूरपेक्षाही मी असं म्हणेन की हिंगणघाटचा जन्म माझा, त्यामुळे सगळे नातेवाईक नागपूर त्या भागात, एटारसी, दुर्ग वगैरे सगळे, भिलाई सगळे तिकडचे. पण मी साधारण 4थीत वगैरे असताना आम्ही नाशिकमध्ये आलो. वडिलांची माझ्या बदली झाली आणि मग मात्र आम्ही नाशिकमध्ये जवळजवळ 40 वर्ष नाशिक आणि नंतर मी 2006 पासून मात्र पुण्यात. ते आता पुण्यातच. म्हणजे तुमचं शिक्षण नाशिकला झालं? नाशिकला सगळं. हो. आणि संगीताचं शिक्षण म्हणजे घरात संगीताचं वातावरण होतं पहिल्यापासून? वातावरण असं नाही म्हणणार, पण माझी आई खूप छान गायची. म्हणजे तिची त्या काळात 80-85 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणूयात की जेव्हा तो काळच नव्हता बाईनी गाणं म्हणणं किंवा गाणं शिकणं असं, तर त्या काळात तिच्या 4 परीक्षा झाल्या होत्या गांधर्व मंडळाच्या. आणि तिने ते पुढे नाही झालं तिचं, पण ते नकळत मग ते पुढे माझ्यापर्यंत आलं असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला घरी कसं तुमचं लहानपण होतं? म्हणजे का विचारते मी की तुमचा जो काळ होता त्या काळात थोडंसं मुलींना वाढवणं आणि मुलांना वाढवणं यामध्ये फरक केला जायचा, म्हणजे विशेषतः संधी देण्याबाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत. तर तुमचा काय अनुभव आहे हा? नाही, आमच्याकडे अजिबातच तसं नव्हतं. होता तो काळ की मुलगा असावा आणि मुलगा वंशाचा दिवा वगैरे, पण आम्ही तिघी बहिणी. पण वडिलांनी आमच्या कधी हा भेदभाव केला नाही, ना शिक्षणाच्या बाबतीत ना कुठल्याही कार्यक्रमाच्या किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बाबतीतच असं म्हणेन. आणि ती नकळत घरात आपण मोठं म्हटल्यानंतर ती ताईगिरी असते ना की लीड घेणं, तर ते कदाचित असेल तिथूनच ते झालं. कारण मी मोठी आणि मग आईच्या बरोबरीने भाजी आणायला जाण्यापासून, मग तिथे भाव करण्यापासून, इयत्ता 4थी 5वी पासून मग ती सवय लागली कदाचित असेल. तर ते आणि शाळेचं आमच्या जे संस्कार आपण म्हणतो की शाळा ही एक मोठं तुमचं संस्काराचं भांडार असतं, की जसं घरात तुमच्या संस्कार आईवडिलांकडनं जसे होतात तसे शाळेतनं होतात. आणि शाळेच्या याच्यात गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलचे मी नाशिकच्या शाळा, शासकीय कन्या विद्यालय, तिथे आम्ही आपल्या कायमच स्टेजवर असायचो. बँड असो, गाणं असो, सगळं. तर ते तसं ते डेव्हलप खूप झालं मात्र. अच्छा. म्हणजे लहानपणी कौटुंबिक जबाबदाऱ्या घेता घेता तुम्हाला आज तो सगळा संस्थेच्या जबाबदाऱ्या घेताना उपयोग होतो आहे. तुम्ही आता म्हणालात तसं शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही खूप पुढे असायचा. तुम्ही मला वाटतं संगीत तर आहेच, पण अभिनयही करत होतात ना, त्याबद्दल सांगा थोडं. मी साधारण 11वीत वगैरे असेल तेव्हा मी गाण्याचे कार्यक्रम करायचो आम्ही. आणि ग्रुप होता आमचा स्वरनिनाद म्हणून. तर त्याच्या प्रॅक्टिसेस चालायच्या आणि त्या शाळेत एका चालायच्या. तेव्हा शाळांमध्येच संध्याकाळी शाळेच्या नंतर, शाळा सुटल्यानंतरचे वर्ग हे या प्रॅक्टिसेसना नाटकाच्या वगैरे दिले जायचे. तिथे एक होते सुभाष म्हणून, त्यांनी मला विचारलं. तोपर्यंत मी नाटक वगैरे काही विचार कधी केला नव्हता किंवा गाणं चालू होतं असं म्हणून, पण त्यांनी मला विचारलं. आणि पहिलं नाटक माझा राज्य नाट्य स्पर्धेचा मेन रोल होता. आणि ते इतकं अप्रतिम गेलं की अर्थात त्याच्या दिग्दर्शकाचं पण खूप योगदान होतं, बरोबरच्या कलाकारांचं पण होतं, पण ते खूप नावाजलं गेलं. आणि मग तिथून ते सुरू झालं. मात्र नाटकाचा प्रवास, अभिनयाचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. मग गाडगे महाराजांच्या बायकोचं काम मी एका डॉक्युमेंटरीमध्ये केलं. नंतर मग ती एकांकिका, नाटकं सगळं सुरू झालं.
ते पुढे तसं रंगमंचाशी जो संबंध आला तो कदाचित आता शेवटपर्यंत असा चालू आहे. आता आयोजक म्हणून पण हो, संबंध आहेच. तुमचं लग्न लवकर झालं का? कारण त्या काळात लग्न तशी लवकर व्हायची मुलींची. जवळजवळ 20व्या वर्षी माझं लग्न झालं आणि तेव्हा मी शिकत होते, म्हणजे FY ला होते, कॉमर्स ग्रॅज्युएशन मी केलं. तर तेव्हा वडील माझे तेवढेसे तयार नव्हते, की लहानही वयाने पण लहान होते, आर्थिकही वडिलांनी नुकताच बंगला बांधला होता, त्यामुळे तो काळ होता की लोन घेणं ही केवढी मोठी अवघड गोष्ट होती असं त्या पिढीला. असं पण मग सासरच्यांनी सासूबाईंनी सांगितलं की आम्ही शिकवू तिला, तुम्ही नका काळजी करू. आणि मग ते लग्न झालं. मग तेव्हा माझं नाटकही चालू होतं. मात्र म्हणजे मी इकडे आल्यानंतरही माझं हे सगळं जपल्या गेलं. माझं शिक्षणही पूर्ण झालं, माझं गाणंही चालू राहिलं, माझं नाटकही चालू राहिलं आणि एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंब म्हणजे 15 माणसांचं घर होतं. आणि मला म्हणजे सासूबाईंच्या नणंद म्हणजे माझ्या आत्ते सासूबाई, त्यांनी असं सासूबाईंना विचारलं की तू इतकी लहान सून घरात आणतीयस तर कसं करणार आहे, ती मोठी सून आहे पण ती लहान आहे अजून. तर त्यांचा एकच शब्द, आज इतकी 40 वर्ष झाली, त्या म्हटल्या मी आहे ना. अच्छा. तर तो मी आहे ना हे इतकं मोठं असतं की त्या वयात आपल्याला कळत पण नाही मुळात, किंवा असं मी म्हणेन की खूप लवकर जेल झाले मी त्या फॅमिलीत की हे आपलं आहे आता असं. पण त्यांनी जे म्हटलं मी आहे ना तसं ते निभावलंही. हो, निभावलं. म्हणजे माझा कुठलाही नाटकाचा प्रयोग असो, कार्यक्रम असो, त्या समजा बाहेरगावी कुठे गेलेल्या असतील तर त्या आणि माझे मामे सासरे ते धुळ्याला असतात, तर ते साहित्यिक आहेत, तर ती दोघंही जण आठवणीने तिकडून त्या प्रयोगासाठी येणार. तर ते खूप मोठी कौतुकाची गोष्ट होती की मी नाहीये तर असं नाही, त्या तेवढ्यासाठी ऍडजस्ट करून त्या येणार. आणि खूपच छान होतं. म्हणजे काहीच त्याला त्या काळाचा विचार केला ना तर हे खरंच खूप दुर्मिळ आहे की सासूनी सुनेला असा कलेसाठी पाठिंबा देणं, हे खूप छान आहे. आणि पण एकीकडे मग मुलं बाळ संसार हेही सगळं सुरू होतं. नाही, मला 22-23व्या वर्षी सुदीपचा जन्म झाला. ती 2-3 वर्ष माझी म्हणजे ग्रॅज्युएशन माझं होत आलं, संपत आलं, आणि मग मी सुदीपचा जन्म आणि मग पुढे संसार असं ते सगळं सुरू झालं. त्यामुळे ते, आणि एकत्र कुटुंबात एक मोठा फायदा असतो की मूल कुठे वाढतं, फक्त आई वडिलांवरती जबाबदारी पडत नाही आणि मूल कसं वाढतं कळत, संस्कार आपोआप घडतात, सगळंच होतं. त्यामुळे ते कळलं नाही. मूल मोठं झालं, ती अटॅचमेंट मुलाला पण राहते सगळ्यांचं आणि आपल्यालाही असते ती, त्यामुळे ते तसं होत गेलं. पण मग नंतर मात्र मी काम नाटकातनं कमी केलं, कारण मग मुलं म्हटल्यानंतर तुमची जबाबदारी म्हणा किंवा ती सगळी तारांबळ करून आपण करावं का, कारण तो काळ असा होता ना की नाटकाचे दौरे, व्यावसायिक नाटकाला तुम्हाला जर का प्रवेश घ्यायचा म्हटलं, कारण विचारणा झाली होती तेव्हा, पण 15 दिवस घराच्या बाहेर राहा, घरात जरी 15 माणसं होती, सांभाळल्या जातं, पण तरी ते पटत नाही ना असं कुठेतरी. म्हणून मग मी ते मात्र थांबलं आणि माझं गाणं मात्र मी सुरू राहिलं, कंटिन्यू राहिलं. तुमचे पती पण कलाकार ना, तर त्यांच्याबद्दल सांगा थोडं. ते शिल्पकार, ते आधी त्यांनी सर्व्हिस केली जवळजवळ म्हणजे माझं लग्नानंतर 8 वर्ष त्यांनी नोकरी केली. आधी ते करतच होते, पण नंतर त्यांनी ती टोटल पूर्ण वेळ शिल्पकार, चित्रकार म्हणून काम करायचं ठरवलं. गिनीज बुकला त्यांचं नाव होतं. हो, 1989 ची गोष्ट आहे की आशिया खंडातलं सगळ्यात मोठं शिल्प जे जागेवर तयार केलं गेलं आणि MSCB साठी केलं. नाशिकला आजही एकलऱ्याला ते आहे, इतके वर्ष झाले त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स चालू आहे आणि ते खूप म्हणजे अप्रतिमच होता तो प्रकार असा. तर ते तिथून मग तो आर्टिस्ट बरोबरचा संसार असं म्हणूयात तो सुरू झाला. पण ना तुमच्या बोलण्यात आलं की समहाऊ तुमचं आणि त्यांचं कदाचित मतभेद झाले आणि संसार फार काळ चालू शकला नाही. तर दोघंही कलाकार असल्यामुळे असं काही झालं किंवा काय झालं म्हणजे नेमकं? नाही, तसं नव्हतं ते. ऍक्च्युअली तोपर्यंत मी काही कलाकार म्हणून असा हा नव्हता. अभिमान नावाची गोष्ट जो सिनेमा आहे तसं नव्हतं ते. पण झालं असं की आपण म्हणतो ना की कलाकार हा आधी माणूस असतो आणि फार काळ नाही, जवळजवळ मुलगा माझा आर्किटेक्ट होईस्तोवर संसार चालू होता. म्हणजे लग्नाला 25 वर्ष झाल्यानंतर मग मी बाजूला झाले, त्यातनं बाहेर आले म्हणजे असं. तर त्यामुळे तसं झालं नाही.
पण ते त्या काळात असं झालं की अरे सगळ्याच जबाबदारी आपल्यावर पडतायत. ही पण जाणीव नव्हती मुळात की सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर पडतायत, मग मीच का करू. कारण तो काळ नव्हता की एकाने घर सांभाळायचं एकाने दार सांभाळायचं. आपण म्हणतो तसं की पुरुष माणूस नोकरी करतोय, बाईने घर सांभाळायचं. पण ते झालं असं त्या काळात की सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता म्हणजे असं मी म्हणेन की नोकरी करून, संसार करून, मुलांना सांभाळून हे सगळंच करता करता थोडी दमछाक खूप व्हायला लागली. आणि जर का असं व्हायला लागलं ना तर त्याची जाणीवही नसेल तर मग मात्र आपण कुठेतरी आपल्या याचा विचार करावा, असं मी प्रत्येक बाईला असं म्हणेन. म्हणजे की प्रश्न तो नाहीये की वेगळं होणं हा काही मार्ग नसतो त्याच्यावरचा, पण प्रत्येकाच्या गोष्टीला एक सहनशीलतेचा एक परिमाण असावं. आणि ते तसं नाही झालं तर मात्र मग काहीतरी आपण, आणि ते करता करता आजूबाजूचे लोक, घरातले सगळे, फक्त कोणी सांगत नाही अशा वेळेस. कारण शेवटी हा दोघांचाच निर्णय असतो किंवा काय घडतं हे त्या दोघांनाच माहिती असतं. बाहेरनं दिसतं ते वेगळं असतं, आतलं वेगळं असतं. आणि मग विचार करता करता मग असं झालं की सुदीप आर्किटेक्ट झाला, सुखदा मोठी झाली, MA पोस्ट ग्रॅज्युएशन, दोन्ही मुलं. आणि आपोआप म्हणजे माझा तो मनातला असा विचार होता की मुलांनी नाही विचार आपल्याला असं कधी पुढे म्हणू नये की आई तू नको होतं हे करायला. हे खूप मोठं असतं की मुलांना तुम्ही जन्माला घालता ना, मुलं तुम्हाला नाही सांगत की आम्हाला जन्माला घाला. त्यामुळे बाळाला तुम्ही जन्म दिलात की त्याला उभं करायचं ही जबाबदारी तुमची असते. मी काही केलं, मी हे केलं, मी ते केलं, मी मुलांना खूप वाढवलं, काही वेगळं नाही करत आहात किंवा काही उपकार नाही करत आहात, नका घालू जन्माला. समजा तुम्हाला हे जर का नंतर कंटिन्युअस ऐकवायचंच असेल किंवा ते रडकथा गायची असेल तर नका घालू ना, कोण जबरदस्ती करताय तुमच्या. तर पण ते तसं नाही झालं. ते झालं असं की खूप गृहीत धरल्या गेलं आणि लक्षात असं आलं की सगळंच आपण करतोय. तर मग आपण झालं, आता आपण कुठेतरी यातनं बाहेर पडूयात तर कदाचित आपण आणि आपल्या मुलांचं आयुष्य हे पुढचं चांगलं जाईल. तुम्ही सगळं म्हणताय म्हणजे आर्थिक जबाबदारी सगळी म्हणजे तुम्ही निभावत होता. हा, म्हणजे त्यांनी कमी केलं नाही कुठेच. पण मी असं म्हणेन की 6 महिने जर का तुम्ही म्हणजे एक फॉर जनरल एक्झाम उदाहरण सांगते की तुम्ही मुलांना म्हणाल की 4 दिवस मी जेवायला नाही तुला घालू शकत आहे, एक जनरल म्हणते, म्हणजे आमच्या घरात नव्हतं. आणि 5व्या दिवशी तुम्ही जिलबी द्याल, नाही ना चालत. तुम्ही रोज मीठ भाकरीचं जे जेवण आहे तेच देणं गरजेचं आहे. तुम्ही जिलबी देऊ नका की नाही. म्हणजे एक असं म्हणूयात की कंटिन्युटी राहिली पाहिजे तुमच्या त्या. म्हणून आपण बघतो आज की झोपडपट्टीतला मुलं सुद्धा काय म्हणूयात की समाधानी असतात, सुखात असतात. तर ते तसं होत नाही गेलं. आणि ती जबाबदारी जर का टाळल्या गेली ना तर ते योग्य नाही. म्हणजे संसारात जे सातत्य लागतं, जबाबदारी निभावणं असतं, तिथे ते कमी पडायला लागलं किंवा त्याचं जाणीवच राहिली नाही की करतोय ना समोरचा माणूस, मग आपण नाही केलं परस्पर होतंय. परस्पर होत. आणि मग त्या ह्याच्यात मात्र मला मुलांची साथ प्रचंड. म्हणजे मुलं म्हणाली की तू म्हणशील त्याला आमचा होकार असेल. दुसरं असं की सुखदाने मला की आई हे बघ तू की आम्ही तुला असं नाही म्हणत की हो किंवा नाही, निर्णय तुझा आहे, पण तू आमच्या लग्नाच्या नंतर, कारण वयत अशी होती ना मुलांची, तर नंतर तू अजून अडकशील की नंतर तुला हा प्रश्न पडेल की आता मुलीच्या सासरचे काय म्हणतील, मुलाच्या सासर. ऑब्व्हियस आहे कुठल्याही बाईच्या आयुष्यात या गोष्टी येऊ शकतात. तेव्हा निर्णय तू घे, पण तो आत्ता घे. म्हणजे तुला पुढचे तुझ्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम हे संपतील. मला ते पटलं. आणि सुदीपचं तर कौतुक मी असं म्हणेन की प्रचंड कौतुक आहे मला माझ्या मुलाचं, की त्यांनी नंतर माझ्या बरोबरीने जी साथ दिली ना आर्थिक. कारण एक शिक्षिका म्हटल्यानंतर तुमचं इन्कम किती असतं की जेव्हा तुम्ही मुलीचं लग्न, मुलाच्या जबाबदाऱ्या, शिक्षण आणि हे सगळं, तर तिथं मात्र सुदीपनी प्रचंड, म्हणजे एकीकडे मॉरली सपोर्ट सुखदाचा जसा होता तसा सुदीपचा हा सगळा होता. आणि त्यामुळे मी त्या नावेतनं छानपैकी तरुण गेल्या असं मी म्हणेन. की आता नंतर मग मी माझं जसं 2014 पासून आकार सुरू झालं, आपल्या इन्कम वाढत गेलं, सगळं झालं. पण ती वेळ खूप महत्वाची असते. आणि त्या सगळ्याच्यात ना मुलांचं आयुष्य कुठेही डिस्टर्ब होऊ नये. ऑलरेडी झालेलं असतंच खरं म्हणजे, तर ते होऊ नये
आणि त्याच्यासाठी मला माझ्या मुलाने मात्र म्हणजे जसं आकार हे नाव त्यांनी दिलं. अच्छा. हा, त्यांनी सांगितलं की आई तू मुलांना शेप देतेय, शेप आहे ना आकारचा अर्थ, तर ते आकार ठेव. तो आर्किटेक्ट आहे पण मला आवडलं ते. आणि त्यांनी ती जी जबाबदारी, सुखदाचं लग्न असो, स्वतःचं लग्न असो, त्याच्यात माझी मदत ही तुटपुंजीच ना. कारण आपल्याला जेव्हा हौसेने सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर ते आपोआप ही बाजू कोणीतरी सांभाळणं गरजेचं असतं आणि ते तुमच्या मुलांनी सांभाळावं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ते असं करत करत ते इथपर्यंत आलं. असं. तुम्ही मग नाशिक मधून पुण्याला कधी आला? मी 2006 ला. म्हणजे हे सेपरेट झाल्यानंतर? मी 2000 सालच असं होतं की 2000 ते 2002 तो पिरियड असा होता सगळ्या याचा. आणि म्युच्युअली बाहेर पडलो. त्याच्यातनं काही भांडण नाही, वाद नाही, कोर्ट कचेऱ्या नाहीत, काही नाही, शांतपणे. उद्या मुलांच्या वेळेला आपण परत दोघे असू, कारण मुलांच्या आयुष्यातला आनंद नाही ना, कुठलाही आनंद जाऊ नये असं म्हणून. त्यामुळे मग सुखदा MA करायला जशी पुण्यात आली, सायकोलॉजीचं पोस्ट ग्रॅज्युएशन, मग मी पुण्यात आले. कारण नाशिक सिम्बायसिस, पुणे सिम्बायसिस, अच्छा, सर्व्हिस माझी तशी होती, त्यामुळे मला ते जास्त सोपं गेलं. मग तुम्ही इकडे या सिम्बायसिसला ट्रान्सफर घेतली आणि मग माझं पुढे मग माझे क्लासेस, माझी नोकरी, आणि मग करत 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 असं छान पुण्यातलं आयुष्य सुरू झालं असं म्हणूयात. त्याबद्दल थोडं सांगा, त्या फेज बद्दल, की तुम्ही म्हणलात तसं की शाळेतली नोकरी, क्लासेस आणि मुलं मोठी होती पण त्यांचे शिक्षण आणि हे सगळं चालू होतं, सुखदाचं वगैरे, हे सगळं कसं होतं तेव्हाचं रुटीन? म्हणजे विचार करायला वेळ नाही. कारण क्लासेस शनिवार रविवार घ्यायचे आणि सोमवार ते शुक्रवार शाळा असायची, त्यामुळे आठवडा कुठे जायचा. कारण सुदीप शिक्षणासाठी आधी पुण्यात होता, भारतीय विद्यापीठ मधनं त्यांनी आर्किटेक्चर कम्प्लीट केलं आणि नंतर तो नोकरी लागला. त्यामुळे मग मी आणि सुखदा, तर ते सगळं, सुखदाचे डान्स क्लासेस, तिचं कॉलेज, या सगळ्याच्यात मला नाही आठवत की साधारण तो काळ कुठे निघून गेला. आणि ते आपण म्हणतो ना की मुळातच मी सुखदाचे बाबा पण सगळे वर्कोहोलिक लोक होतो. म्हणजे काम म्हटलं की आम्हाला दुसरं काहीही सुचत नाही, जेवण नाही, खाण नाही, तहान नाही असं म्हणतो तसं ते होतं. त्यामुळे ते आणि मग ते सतत शोधणं ना, म्हणजे म्हणून म्हटलं की आकार पुढे कसं आलं, तर ते त्यातनं पुढे आलं ऍक्च्युअली. शाळेमध्ये तुम्ही मुलांबरोबर काम करत होता, त्यातून आकारची कल्पना आली का? कारण मुलांना संगीत शिकवता शिकवता त्यांच्यासाठी काही करावं असं ते आलं का? त्याबद्दल थोडं सांगा. कसं झालं की रिटायर्डमेंट, आपण एक आता 2014ची गोष्ट आहे, मी जेव्हा आकारचा विचार केला, 18 पर्यंत आम्ही, 18ला मी रिटायर्ड होणार होते. तर रिटायरमेंटच्या नंतर नॉर्मली आपण क्लासेस घेतो, याच्या व्यतिरिक्त संगीत शिक्षिका म्हणून नोकरी करत असताना दुसरं काय ना असं, किंवा स्वतः काही गाण्यांना चाली लावल्या वगैरे याच्या पण त्या शाळेत शिकवण्याच्या प्रवासात माझ्या लक्षात असं आलं, म्हणजे रादर मी असं सगळ्या पालकांना पण आज मला सांगायला हे जास्त आवडेल की ठीक आहे, तुम्ही ट्रायल अँड एरर बेसिसवर करतात की त्याला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ड्रॉइंग झालं, कथक नृत्य झालं, जिम्नॅस्टिक झालं, स्विमिंग झालं, एवढं करून त्यांनी मार्क्सही मिळवले पाहिजेत, तर हे नाही ना शक्य. तर त्या याच्यात असं होत होतं की मुलं जात आहेत क्लासला, गाण्याच्या, वादनाच्या, सगळ्याला जात होते, पण 4 परीक्षा झालेल्या मुलाला एक छोट्याशा रागाची फक्त बंदिश म्हणून दाखव. कोरस आपण जेव्हा स्पर्धेसाठी मुलं निवड करतो, तर कॉन्फिडन्स नव्हता मुलांना. तर मी म्हटलं अरे हे कुठेतरी चुकतंय बरं का, म्हणजे आई वडील बघत नाहीयेत का? तर काही पालक बघतात, काही क्लासला जातोय ना, किंवा त्यातनं असं असतं की आम्हाला त्यातलं समजत नाही, आम्ही काही गाण्यातले नाही आहोत, त्याला आवड आहे म्हणून त्याला आम्ही पाठवतो. तर हे पण चुकीचं आहे. मी असं म्हणेन की तुम्ही मुलाला पाठवताय ना, तुम्ही त्या शिक्षकांशी संवाद साधा की करतोय का, येतय का, आवडतंय का, तुम्हाला काय वाटतंय, हा एक कम्युनिकेशन आणि मुलाशी संवाद. तर हे कुठेतरी मला ते जाणवलं आणि मग मी म्हटलं आपण हे 2018 नंतर रिटायरमेंटच्या नंतरचा आपला हा असा काही प्लॅन आपण करू शकतोय का. मग मी त्या दरम्यान तो साधारण म्हणजे 2012 पासून हे डोक्यात होतं आणि मग तो मला मार्ग असा मिळाला. तर मी पहिलाच गीत आणि तो कार्यक्रम गीत रामायणाचं कारण असं की लोकांना आवडतं. लोकांना सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात का काही तुम्ही लोकांना आवडणारं दिलत
तर लोक तुम्हाला आधी ऍक्सेप्ट करतील ना. अदरवाईज तुम्ही म्हणाल की चित्रा देशपांडेंनी 10 गाण्यांना चाली लावल्यात, म्युझिक दिलंय आणि लोकांनी माझ्या कार्यक्रमाला यावं. कदाचित एखाद्या कार्यक्रमाला येतीलही, पण पुढे नाही होणार ते. म्हणजे त्याला मग तुम्हाला खूप काळ जायला लागेल त्याच्यावर मेहनत. पण मी ते मग तो विचार घेऊन मी ते गीत रामायणाचा विचार केला. आणि त्याच्यात असं झालं की मुलांनी फक्त एकच हट्ट होता, कारण ह्याच्या मागचं कारण हे होतं की त्या मुलाला वादन म्हणजे काय, वादनाच्या मधले, गाण्याच्या मधले पीसेस, जे म्युझिकचे पीस आहेत ते समजले पाहिजे, ते त्याला काढता आलं, त्याचं नोटेशन काढता आलं पाहिजे. शिकवणार आपण, पण त्यांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे, पर्यायाने त्यांनी अभ्यास केला पाहिजे की तुम्ही दिलाय, त्यांनी वाजवलंय आणि प्रोग्राम नाही असं. तर शेवटी तो गुण त्याचा अभ्यासाचा त्याच्यात रुजला तर तो आयुष्यभर पुढे उपयोगी पडणार आहे. मराठी निवेदन म्हटलं तर मुलांची भाषा सुधारते, मराठी वाचन सुधारतं, अर्थ कळायला लागतात शब्दांचे. तर हे सगळं एक शिक्षिका म्हणून ते माझ्या डोक्यात आलं आणि मग मी तो कार्यक्रमच असा बांधला की गायन, वादन, निवेदन सारं काही मुलांचं. अच्छा. आणि मग ते जवळजवळ 10 वर्ष त्या ह्याच्यावर चालू राहिलं. मुलांबरोबर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे केले. आणि देशात तर झालेच, पण परदेशातही तुम्ही मुलांना घेऊन गेला. त्याच्यात 1-2 आठवणी सांगा. मी सावरकरांची गीतं, स्वतंत्र ते भगवती म्हणून कार्यक्रम केला. आणि सावरकर माहितीये अजून मुलांना अभ्यासाला ऐकून जेवढं असतील तेवढं, पण अभ्यास असेल तर कुठेतरी. तर त्या जेल, सेंट्रल आपण सेल्युलर जेल, मग तिथलं सगळं सावरकरांचं आयुष्य आणि तिथं कार्यक्रम. अच्छा. तो अनुभव वेगळा होता आणि मुलांना खूप त्याच्यातनं माहिती मिळाली की कसं, किती अवघड आयुष्य आपल्या आधीच्या लोकांनी काढलंय, आपल्याला किती कम्फर्टेबल आपण आयुष्य जगतोय, आपले आई वडील आज आपल्याला सगळं देतायत, पण तेव्हा पूर्वी नव्हतं. हे कुठेतरी त्यांच्यात यावं. श्रीलंकेत गीत रामायण केलं. अच्छा. तर श्रीलंका म्हणजे रामाचंच, त्यामुळे तिथं गीत रामायण व्हावं. बँकॉक, थायलंडला विश्व मराठी साहित्य संमेलन, तिथं मुलांना घेऊन सावरकरांची गीतं. असं ते दुबईला गीत रामायण केलं. अशी ती सगळा तो प्रवास सगळा असा छान झाला मुलांना घेऊन. आणि त्यांना ते आपण इंटरनॅशनल कार्यक्रम करतोय, तो एक मोठा अभिमानाची गोष्ट मुलांसाठी होती ना अशी. पण पालकांनी पण खूप छान त्याला हे केलं. मध्ये करोनाच्या काळात आम्ही एक उपक्रम असा राबवला की गदी माडगुळकरांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा 13 गाण्यांचा. 20 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिवस असतो, तर तिथून प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ आम्ही युट्यूबला, म्हणजे करोनाच्या काळात पण आकार बंद नव्हतं. अच्छा. ऑनलाईन चालू. आणि त्याचं शूटिंग मात्र प्रॉपर पत्रकार भवन मध्ये प्रॉपर केलं. घरात बसून आपण व्हिडिओवर करतो तसं नाही केलं. आणि पालकांनी प्रचंड साथ दिली. म्हणजे त्याच्यासाठी तर 2 गाण्यांसाठी एका मुलाला त्याचे आई वडील लखनौहून घेऊन आले होते. त्यांची बदली तेव्हा तिकडे झाली. ते म्हणे नाही ताई, आम्ही येतो. तर हे जे पालकांमध्ये पण तितकंच पाहिजे, तर ते मूल पुढे तेवढं चांगलं तयार होतं. म्हणजे अगदीच घरातलं माझंच उदाहरण आहे की सुखदाच्या कथकच्या बाबतीत मला कधीच आठवत नाही की मी लग्न कार्य आहे आणि मग मी नाही येत, किंवा मी तुझ्या कार्यक्रमाला तू नको जाऊस, हे आमच्याकडे कधीही झालं नाही. 10वी होती सुखदाची तरी फेब्रुवारीपर्यंत सुखदा कार्यक्रम करत होती. तर हे जेव्हा सातत्याने मुलांमध्ये ती गोष्ट जावी आणि मग त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील, असं मला ते सतत पालकांना सांगायचं होतं. मुलांबरोबर तुम्ही करतच होतात काम, पण गेल्या वर्षीपासून आता सगळ्या सख्यांना घेऊन तुम्ही कार्यक्रम करत आहात. आणि आपला हा स्वयंसिद्धा पॉडकास्ट आहे, महिलांच्या बाबतीतला आहे, स्त्री शक्तीच्या बाबतीतला आहे. तर त्याबद्दल आता काय सांगाल की सगळ्या ह्या आपल्या सामान्य घरातल्या बायका, काहींनी कदाचित संगीत शिकलेलंही नाहीये, अशा सगळ्यांना घेऊन तुम्ही कार्यक्रम करताय आणि पुन्हा त्यांनाही तुम्ही आता देशात आणि परदेशात घेऊन जाताय. तर सखी गीत रामायण यामागची एक काय कल्पना होती? कसं आहे ना की मुलांच्या बरोबर करत असताना त्या गीत रामायणाचं नाव बाल गीत रामायण होतं. तसं सततच तुम्हाला जर का नाविन्याची ओढ असेल, असं मी म्हणेन की आता हे झाल्यावर पुढे काय, पुढे काहीतरी करूयात ना नवीन. तर ते असं मी आणि नेहाते चिपळूणकर, तर त्यांच्याशी असं आम्ही दोघे जणी बोलत होतो. आणि मी म्हटलं आपण महिलांसाठी, तर त्यांच्या ते डोक्यात खूप होतं कधीच. आणि मग मी म्हटलं की आपण गीत रामायणच, पण ते महिलांसाठी करावं असं माझ्या डोक्यात आहे. तर ते मी सुरू केलं. आणि मग त्याला अशी अट नाही ठेवली की गाणं शिकलेला पाहिजे किंवा इथून एवढंच वयोगट पाहिजे. कारण त्याच्या मागचं कारण आहे
की साधारण 45च्या पुढे बाई रिकामी होते थोडीशी. सांसारिक जबाबदाऱ्या, मुलं मोठी झालेली असतात आणि त्या सगळ्या ह्याच्यात तिच्या लक्षातच येत नाही की आपलं काहीतरी आपण काही आवड आपली राहिली किंवा ती जोपासायला हवी होती, ते नाही तिला कळत. आणि ती ते संसारात तिच्या ह्याच्यात इतकी छान, आणि आता रिकामं झाल्यानंतर तिला असं वाटतं की अरे आता घरात माझी गरज कमी आहे, मुलांना त्यांचा विषय आहे, अजून पतिराज अजून त्यांच्या नोकरीच्या ह्याच्यात, त्यामुळे ते दिवसभर बिझी आहेत, मी काय, आणि मग मी माझा वेळ कसा घालवू. तर त्या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणून मी ती वयाची अट किंवा संगीताची अट नाही ठेवली. आणि खरंच असं झालं की त्याचा रिस्पॉन्स खूप छान मिळाला की कित्येक बायका पहिल्यांदा जेव्हा आल्या, पहिल्यांदाच म्हणजे पहिल्या प्रॅक्टिसला 20 ते 25 बायका होत्या, आणि त्यांना तो एक मोठा आनंद होता की ताई तुम्ही शिकवताय तर आम्हाला सगळ्यांच्या बरोबर म्हणता येतंय, की अरे हो मला म्हणता येतंय, किंवा मी इतरांच्या बरोबर म्हणणं हे सुद्धा अवघड आहे ना म्हणजे. तर तिथून ते जे वाढलं, आणि मग तो जो आम्ही मेसेज टाकला की एक गीत रामायणातलं गाणं किंवा कुठलंही तुमचं गाणं एक तुम्ही पाठवलं आम्हाला, तर थोडासा आपल्याला अंदाज येतो. पण शिथिलता होती त्या अटीच्या बाबतीत. आणि मग असं झालं की त्याच्या ब्रांचेस झाल्या, शाखा झाल्या. PCMC झालं, नाशिक उंटवाडी शाखा झाली, आता तर या जून पासून DSK मध्ये शाखा आहे, नांदेड सिटीत आहे. असं ते वाढत वाढत ते रोपटं आता इतकं वाढलं की मग आता ते 70 बायकांना घेऊन, 70 सख्यांना घेऊन, मग 100 सख्यांना घेऊन असे ते सगळे कार्यक्रम गीत रामायणाचे झाले. जवळजवळ वर्षभरात 20 कार्यक्रम. आणि ते कसे कार्यक्रम झाले की आता समजा तू आहेस तर तू मला सांगितलंस की ताई माझ्या ओळखीचे कोणी आहेत, मी जाऊन बोलू का त्यांच्याशी, आणि ठीक आहे नंतर तुम्ही या त्यांच्याशी बोलायला. आणि मग गोंदवले झालं, मग सज्जनगड झालं, मग कराड झालं, मग सातारा, असं करत करत ते. आणि त्या निमित्ताने त्या इतक्या रमल्या की स्वतःची ओळख निर्माण झाली, एक कॉन्फिडन्स आला. घरात कुठेतरी एक आमच्या बायकोचा कार्यक्रम आहे, आमच्या आईचा कार्यक्रम आहे, असं ते एक नकळत आहे ना की प्रत्येकालाच कौतुकाची थाप ही वाटतच असते की माझ्या मुलांनी कौतुक करावं ना, घरातल्यांनी करावं, मित्र मैत्रिणी नातेवाईक, असं करत करत त्यांची एक छान ओळख निर्माण झाली. आणि त्या छान मैत्रिणी झाल्या की जे आत्ताच्या घडीला हे खूप आवश्यक आहे की घरात माणसं कमी आहेत, मुलं परदेशात गेलेली आहेत, आणि मग ती मैत्रीण तिला जी ती सखी मिळाली की मग सुखदुःख शेअर करण्यापासून, वाढदिवस करण्यापासून, ते आता सगळंच आमच्या आकारमध्ये मोठं कुटुंब झालं. किती जणी आहेत आता, म्हणजे ह्या सगळ्या शाखा नाशिक पुणे सगळ्या धरून पिंपरी चिंचवड, किती जणी आज आपल्याकडे शिकतात सांगू का? साधारण 135च्या घरात आहे. हो, म्हणजे 135 घरातल्या या सगळ्या बायकांच्या आयुष्याला या निमित्ताने तुम्ही आकार देताय असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यांचे काय अनुभव होते, म्हणजे आपण हे स्वयंसिद्धात बोलतोय म्हणून, कारण गाणं काहींनी शिकलेलं नाही, अनुभव नाही स्टेजचा, आत्मविश्वास नसतो, तर ते त्यांना तुम्ही कसं हे सगळं शिकवता? त्यांना ना बसण्यापासून सुखदा असते थोडीशी या बाबतीत, थोडी म्हणजे माझी शिस्त तसं सुखदाचं ऐन वेळेचं त्यांना सूचना ज्या असतात, आणि ते एक जण कडक आहे दुसरा खूप मऊ आहे असं जे आपण करतो, तर त्यांनी ना त्या खूप खुलल्या मुळात की आपण स्टेजवर कसं बसलं पाहिजे, किंवा गाणं चालू असताना पाणी प्यायचं नाही, आपण लोकांच्या समोर बसलो, लोक आपल्याला बघतायत, असं इतक्या बारीक सारीक की पदर सुद्धा तुमचा असा कुठेही गेला नाही पाहिजे, तो दुसऱ्या सखीच्या मागेच गेला पाहिजे की जो पुढे दिसणार नाही, अशा ज्या छोट्या प्रेझेंटेशन आणि ते त्या शिकल्या खूप. आणि मग ते अप्रतिम, म्हणजे आता खरं एवढंच आहे, कारण त्या बायकांना त्यांचा सुद्धा फरक कसा जाणवला की पहिला कार्यक्रम आम्ही 2 वर्षापूर्वी अनंत चतुर्दशीच्या आधी 2 ऑगस्ट 2024 29 ऑगस्ट 2024 केला होता आमच्याच सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये. तर ते त्यांनी आता रेकॉर्डिंग ऐकलं ना की त्या म्हणतात ताई आम्ही इथे चुकलो होतो, इथे असं झालं होतं, पण तो इतका सुंदर झाला होता तेव्हा. आणि आता त्यांना जेव्हा ते जाणवतंय की अरे आपण आता काय म्हणतोय, तर शेवटी हेच यश आहे ना त्यांचं की त्या हे शिकल्यात याच्यातनं सगळ्या, म्हणजे त्यांचा तो अधिकाधिक कौशल्याचा जो प्रवास आहे तो यातून होतो आहे. फार छान. आता तुम्ही सगळ्या सख्यांना घेऊन परदेशातही जात आहात, तर त्याबद्दल थोडं सांगा. आता गडबड पुढच्या 2 महिन्याची अशी आहे की ज्याच्यात तुझा पण सहभाग तर तो असतोच, प्रत्येकच वेळेस असतो, की
4, 5, 6 नाशिक आहे विठुरंग म्हणून 3 दिवस आम्ही विठुरंग कार्यक्रम करतो. विठ्ठल गीतांचा. काय झालं की गीत रामायण झाल्यानंतर मग वेगवेगळ्या विषयांवर आपण घेऊयात असं म्हणून गेल्या 3 वर्षात आता कृष्णरंग, विठुरंग, गीत रामायण, हिंदी गीत रामायण, मराठी गीत रामायण. हिंदी गीत रामायण तर आपण चित्रकूट, अयोध्या, वाराणसीला मागच्या वर्षी आम्ही करून आपण सगळेजण जाऊन आलो. तर ते झालं 4, 5, 6 की 7, 8 2 दिवस गेले. तर 9 ते 13 ऑक्टोबर माउंट अबूला प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटर जे आहे त्यांची ग्लोबल मीट आहे तिथे इंटरनॅशनल, आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला 1 तासभर दिलाय. तिथे त्यांची गाणी सादर करायची आहेत. तर ती मागचा पूर्ण महिना ती गाणी नवीन बसवली आहेत आपण आणि त्याची प्रॅक्टिस चालू आहे. हा सख्याने एक वेगळा अनुभव आला. ते झालं की दिवाळीचं बायका परत आपल्या आपल्या ह्याच्यात झाल्या की नोव्हेंबरमध्ये 11 नोव्हेंबरला बालीला इंडोनेशियाला हिंदी गीत रामायण सादर करायला जातो आहोत. ते झालं की डिसेंबरला मोठा कार्यक्रम 100 ते 125 या सगळ्या महिलांना घेऊन गीत रामायण परत मोठा कार्यक्रम करतो आहोत डिसेंबरमध्ये. असं हे या वर्षीचं शेड्यूल आहे असं मी म्हणेन. आता सगळी धावपळीच मुख्यतः शेड्यूल दिसतंय. चित्राताई, तुम्ही मुलांबरोबर काम केलेलं आहे, तुम्ही ह्या सख्यांबरोबर महिलांबरोबर काम करता आहात. आजच्या काळातल्या मुलींना तुम्हाला काय सल्ला द्यावासा वाटतो? म्हणजे मी दोन्ही अर्थाने म्हणते आहे की कामाच्या दृष्टीने पण, आणि आपण आता बघतो की छोट्या छोट्या कारणांनी संसार मोडत असतात. तर तुम्हीही तुमचा आत्मनिर्भरतेचा प्रवास केलाय, तुमचा स्वाभिमान जपलाय, पण तुम्ही आजच्या मुलींना काय सल्ला द्याल? सल्ला असं मी म्हणणार नाही, पण एक वयाने मोठं, अनुभवाने मोठं असं म्हणूयात की मागची पिढी पुढची पिढी म्हणतो ना, की त्या नात्याला ना कुठेतरी थोडा वेळ द्या. म्हणजे जो आत्ताचा आपण थोडासा हे चालू आहे ना, लग्न झालं की 6 महिन्यात 2 वर्षात हे जे विभक्त होत आहेत, जे प्रमाण जास्त वाढलंय, तर तसं होऊ देऊ नका. की आपण म्हणतो ना गुण अवगुण शेवटी प्रत्येकातच असतात, ऍडजस्टमेंट ही सगळीचकडे असते, पण त्याला ना संसार दोघांचा आहे, तो दोघांनी मिळून करायचा आहे. हे जर का डोक्यात ठेवलं तर ते जास्त सुकर होऊ शकतं. आणि वेळ देणं म्हणजे काय तर समजून घेणं, संवाद साधणं एकमेकांशी, की हे मला पटतंय, हे मला नाही पटत आहे. म्हणजे मग प्रत्येकच जण त्याच्यावर काम करेल ना, की फक्त मला पटत नाही आणि मला नाही जमणार आहे, मी चालले निघून, किंवा तुला नाही जमत आहे तर ठीक आहे मी बघतो. तर हे नको. म्हणजे मग हे ह्याला कुठेतरी आळा बसायला, बांध बसायला. कारण काय आहे ना की प्रत्येकालाच संसाराची गरज आहे. तुम्ही किती म्हणाल की तुम्ही आज आर्थिक खूप सक्षम आहात, पण प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. आणि ती गरज ओळखून जर का तुम्ही संसार सांभाळायचा प्रयत्न केलात तर मला नाही वाटत की हे जे आत्ताच समजा 50% वर गेलं असेल प्रमाण, कारण इतकं वाढलंय, म्हणजे हे भयानक आहे. म्हणजे कारण ते कदाचित कुठेतरी 10% वर यायला मदत होईल. आणि बऱ्याच वेळा असं होतं की तो तारुण्याचा जो एक आर्थिक, आपण आपल्या पायावर उभे आहोत, तारुण्याचा एक मला काही गरज नाही, मी करेन, असं नाहीये. 40-45च्या नंतर तुम्हाला जाणवतं की कोणाची तरी संगत आपल्याला हवी आहे, कोणीतरी आपल्याला साथीला हवंय आणि ते आपलं असावं. मग ते का ते आधीच नसावं, मग ते आधीच नसावं तर त्याच्यासाठी कुठेतरी प्रत्येकानेच ऍडजस्टमेंट करत जर का गेलात, अतिच व्हायला लागलं तर इट्स ओके ना, मग त्याला काहीच. कारण शेवटी दोन्ही बाजूंनी असं आहे की अति करून कुठल्याच गोष्टीचं स्ट्रेच करू नका नातं. आपण साधं मैत्रिणींमध्ये, मित्रामध्ये सुद्धा बघतो ना की एका लिमिट पर्यंत ती मैत्री राहते आणि फारच स्ट्रेच व्हायला लागलं तर बाजूला होतात. तर ते तसं झालं तर कदाचित हा प्रमाण कमी होईल. आणि रादर मी असं म्हणेन की ते कमी व्हायलाच मदत प्रत्येकानेच करा, तर ही समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था टिकायला मदत होईल. आणि फक्त समाजासाठी आणि कुटुंबासाठी नाही तर स्वतःसाठी म्हणून हे करा की तुमचे खूपसे प्रॉब्लेम हे पुढचे कमी होतील. आयुष्यात एकटेपणा येणार नाही. आणि मग माणसाची गरज जेव्हा निर्माण होते या आत्ताच्या परिस्थितीतल्या लोकांना, तर तेव्हा पैसा खूप असेल पण तुमच्या जो आपला माणूस नसेल. तर या गोष्टीची कुठेतरी जाणीव ठेवा आणि या सगळ्याला कुठेतरी विराम द्यायला जर का सवय केली तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं.
म्हणजे स्वाभिमान तर स्वतःचा जपा, पण इतकंही टोकाला जाऊ नका की सगळं तुटून जाईल. अगदी बरोबर. मला वाटतं आजच्या ह्या आपल्या पॉडकास्टच्या गप्पांमध्ये आकारच्या चित्राताईंनी लहान मुलांच्या आणि महिलांच्या आयुष्याला आकार देत असताना त्यांनी पण काय काय करावं, कसं जगावं, कसे विचार जपावेत हे सांगितलं. धन्यवाद चित्राताई, तुम्ही आमच्या ह्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमचे विचार मांडलेत. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.